सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी, सगळ्याले माझा मानाचा सन्मानाचा जय भीम. आज बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण दिन. त्या महापुरुषाले मयाकडून मानाचा मुजरा. समाजातल्या लोकांना आज मी पाहते तर मला मोठा प्रश्न पडते, कसे असतील ते दिवस जेव्हा मला मानाचं सन्मानाचं जीणं नव्हतं. काखेतले करू हातात झालाय डोईवर शेणाची पाटी. काखेतले करू हातात झालाय डोईवर शेणाची पाटी. कपडाना लताना खरकट बताना फजिती वती माय मोठी. कपडाना लताना खरकट बताना फजिती वती माय मोठी. भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. भीमान माय सोन्यानं भरली ओटी. अशीच गत होती व माय आमची. गाव भरलेलं राहायचं आणि आम्ही गाव बाहेर पडेल राहायचो. मयासारख्या बायले तर शिक्काची बी तरा नव्हती. बाबासाहेबासारखा सूर्य जन्माला आला नसता तर सगळा समाज तसाच राहिला असता ना राजे हो. तुम्ही जसं एकमेकांसोबत शिकता, सोबत खेळता, तसं झालं असतं का माय. पण आज मला पाहिलं का मी कशी नटून थटून आले. अशी आली तरी असती का. हा आत्मविश्वास का काय म्हणता तो आला कुठून. तो बाबासाहेबाच्या घटनेनं दिला नाव माय मले. माझ्यासारख्या लय पोरी शिकून सवरून मोठमोठ्या पदावर गेल्या. मॅडमा, डॉक्टरीन, पोलीस, कलेक्टरीन झाल्या. आताच पहा की आपल्या राष्ट्रपती एक महिलाच आहे की नाही. बरं मला सांगा आपल्या राष्ट्रपतीचे नाव काय बरं. कुणी सांगे का. सांग की वे. नसेल माहीत मी सांगते. आपल्या राष्ट्रपतीचे नाव द्रौपदी मुर्मू आहे. समाजातल्या लोकांनी मनुवादानं पुरतं ठेवलं होतं. लहानपणीच लग्न उरकून टाकायचे आणि नवरा गचकला की पोरीचं टक्कल झालंच म्हणून समजा. मग सावित्री मायले काय कमी कष्ट पडले का. नवरा ज्योतिबा आता म्हणून बरा, नाही तर काही खरं नव्हतं. बाबासाहेब बॅरिस्टरले किती त्रास झाला काय सांगू माय तुम्हाले. आपले सर भाषणात बाकीच्या गोष्टी सांगतेनच तुम्हाला, पण एक गोष्ट 100 नंबरी खरी आहे बरं. बाबासाहेबानं खरंच सोन्यानं ओटी भरली व माय. आणि मी सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीचे आणि सगळ्या पोट्ट्याले बी सांगते बघा, आमच्या हात आता गौरव थापणारे शेणाचे आणि भाकरी करणारे पिठाचे नाही राहिले बरं का. घटनेनं आम्हाला भरपूर अधिकार देऊन ठेवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी राखीव जागा पण आहे व माय. मग आम्ही कुणाच्या बापाला बी भीत नाही व माय. तुमच्या सोबतच नाही तर एक पाऊल पुढेच आहोत राजे हो आम्ही. कमजोर समजायचं कामच नाही आम्हाला. बाबासाहेबानं लय अधिकार दिले. पुनर्विवाह, पोटगी, घटस्फोट, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, स्त्रियांबद्दल अपमानाची वागणूक देणाऱ्या मतूची मनुस्मृती जाळून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य दिन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला व माय. आताच पहा की ते नसते तर मी तुमच्या समोर इतकं बोलू शकली असती का राजे हो. अजून काय बोलू आणि किती बोलू. तुमच्या पोट्ट्याचं काही खरं नाही व माय. थोडं काही चांगलं सांगायला गेला तर मध्येच त्यांचे चालू लुडबुड सुरू. माय बापा हुंदी माझे उपकार लई हाय र. माय बापा हुंदी माझे उपकार लई हाय र. तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र. परत एकदा बाबासाहेबाला विनम्र अभिवादन करते व तुमची रजा घेते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर विद्यार्थी मित्र, अतिशय सुंदर एकपात्री अभिनय श्रद्धाने आपल्या